आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदेंनी परिवहन विभागाच्या बदल्या ऑनलाईन घेतल्यानंतर मोठी बदनामी झाली। आता मात्र शिंदेंनी त्याला आळा घातलाय। परिवहन विभाग कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, स्थापनेच्या 85 वर्षानंतर राज्य परिवहन विभागाला स्वतःची इमारत मिळाली। सुरेश धसांकडून त्रास होत असल्याचा दादांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदारांचा आरोप आहे। अन्याय सहन करणार नाही, पक्षाने दखल न घेतल्यास एमआयएम मध्ये जाण्याची तयारी, बाळासाहेब आजमेंचा इशारा आहे। मी त्यांना याच्यात कुठेही सुट्टी देणार नाही। मी अन्याय सहन करणारा माणूस नाही। जर माझ्या पार्टीने माझी दखल नाही घेतली तर उद्या एमआयएम मध्ये जर जायची पाळी आली तर आपली तयारी। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले। सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून व्हिडिओ आणि फोटो जप्त केले। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण, सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये ही माहिती। भाजप आमदार संतोष दानवेंकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। मस्तीमध्ये येऊ नकोय, तुम्ही पैसे खाता, क्लिपमध्ये हा उल्लेख आहे। टीव्ही 9 मराठी मात्र व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडवर आले। पोलीस ठाण्याबाहेरील बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू केली आहे। पुण्यातील दूधभट्टी परिसरामधून मोहिमेला सुरुवात झाली। पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे। ससून रुग्णालयात गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आलेली आहे। राहुल सोलापूरकरची पुणे पालिकेमधील सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदाची नियुक्ती वादात। तर सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक झाली। सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही, पालिकेचं स्पष्टीकरण। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा न्यूझीलंड संघाला 250 धावांचं आव्हान। सामन्यामध्ये भारताच्या 9 बाद 249 धावा। भारताकडून श्रेयस अय्यरची सर्वाधिक 79 धावांची खेळी। विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन। केरळ विरुद्ध पहिल्या डावामधील आघाडीमुळे सामना ड्रॉ राहिल्यानंतर विदर्भ विजेता ठरलेला आहे। कर्णधार करुण नायरची दमदार कामगिरी।